नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा अड्डा 24/7 मराठीमध्ये मी नेहा सावंत तुमचं खूप 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 स्वागत करत आहे. यस, दिवाळी चालू आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना हॅप्पी दिवाळी आणि दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या सर्व परिवाराला सुद्धा. येस, सकाळीच आपण 11:15चं लेक्चर पाहिलेलं होतं, जे होतं इंग्लिश ग्रामरचं, आणि आपलं आजपासून नेहमी पाहायचं आहे 4 वाजता संध्याकाळी असणार आहे लेक्चर मराठी व्याकरणाचं. ठीक आहे, मग आत्ताचं लेक्चर ऑफकोर्स कोणतं आहे? मराठी व्याकरणाचं हे लेक्चर आहे, पाहायचं आहे. जर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही. येस, का? कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात, मुळं नाही. कळलेलं आहे? मुळं तीच असली पाहिजेत, कारण मुळांवरती काय आहे? आपलं आयुष्य आहे. त्यामुळे आपली जी तत्व आहेत ही मुळांसारखी आहेत. ती घट्ट रोवून धरा, जी घट्ट जमिनीशी पकडून ठेवा, म्हणजे तुम्हाला कधीही तुम्ही चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत, चुकणार नाहीत आयुष्यात. बरोबर आहे? जर यश मिळत असेल तर मार्ग बदलू नका. मार्ग म्हणजे काय? कोणते मार्ग म्हणते आहे मी? तर तुमच्या तत्वांची मार्ग बदलू नका. बरोबर आहे? तुमच्या कामाची पद्धत बदला. येस, म्हणजेच काय? झाड काय करत असतं? सीझननुसार काय करत असतं? आपली पानं बदलत असतं. म्हणजेच काय करत असतं? पानं त्याची गळून पडतात, नवी पानं त्याला येतात. त्याप्रमाणे आपण आपल्या कामाची पद्धत बदलायची आहे, परंतु आपली तत्व मात्र तशीच ठेवायची आहे, तत्वांना धरून राहायचं आहे. येस, हा आजचा कोट ऑफ द डे होता. आणि कोट ऑफ द डे नंतर नेहमी सारखंच आपण काय करायचं आहे? पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे. तुम्हाला इथे सबस्क्रिप्शनचं बटन दिसेल किंवा बेल आयकॉन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा लेक्चर लागेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपली मीटिंग कधीही चुकणार नाही आणि तुम्हाला रोज लेक्चर पाहायला मिळेल. येस, चला पाहायचं आहे. आपलं शब्दसिद्धी 2 हा टॉपिक आहे. बरोबर आहे? दिवाळीच्या अगोदर आपण शब्दसिद्धी 1 केलेलं होतं, ज्याच्यामध्ये तत्सम आणि तद्भव शब्द पाहिलेले होते. आता आपण जे परकीय शब्द आहेत, हे परकीय शब्द आजच्या शब्दसिद्धी 2 मध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण एखादा असं छोटंसं लेक्चर घेऊ, त्याच्यात आपण देशी शब्द पाहू. येस, चला मग आपण शब्दसिद्धी 2 ह्या लेक्चरला इथे सुरुवात करूयात. आणि पहा, गुजराती भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? बस, गाजर, सामना, रिकाम, टेकडा. चला पटापट तुम्हाला उत्तर द्यायला 10 सेकंद देते आहे मी. ह्या 10 सेकंदात पटापट सर्वांनी उत्तरं द्यायची आहेत. येस, बस, सामना, गाजर. बस, गाजर, सामना, रिकाम, टेकडा. चला ट्राय करायचं आहे, पटापट उत्तरं द्यायची आहेत. आपलं शब्दसिद्धीचं आजचं हे जे लेक्चर आहे त्यामुळे छोटंसं सेशन असणार आहे, आपलं फार मोठं सेशन नसणार आहे. का? कारण एकाच वेळेस तुम्हाला 100 शब्द दिले तर ते अजिबातच लक्षात राहणार नाहीत. म्हणून जाणीवपूर्वक आजचं हे जे सेशन आहे हे मी शॉर्ट अँड स्वीट ठेवलेलं आहे, जेणेकरून जेवढे केवढे शब्द आजच्या लेक्चरमधून तुम्हाला मिळतील ऐकायला आणि नवीन शब्द जे काही समजतील, नवीन शब्द नाही समजणार, शब्द जुनेच असणार, पण त्याबद्दलची माहिती जी नवीन मिळेल की कोणत्या भाषेतून नक्की हे मराठीत आलेले आहेत हे तुमच्या लक्षात राहतील. कारण 100 शब्द करून फायदा नाही. 10 करा, 15 करा, 20 करा, 25 करा, पण ते एकदम पक्के करा. उगाच 100 शब्दांकडे एका वेळेस धावायला जायचं नाही. बरोबर? चला मग बघायचं आहे. गुजराती भाषेतून आलेला रिकाम टेकडा हा शब्द आहे. कोणता? रिकाम टेकडा हा शब्द आपण गुजराती भाषेतून आपल्याकडे घेतलेला आहे. आता एकंदरीत जे परकीय भाषेतून आपल्याकडे आलेले शब्द आहेत ह्यांच्याबद्दल आपण थोडं बोलूयात. आपण रॅन्डमली घेतलेले आहेत का हे शब्द? नाही. तर तुम्ही जर बघाल तर मराठी भाषेत कोणत्या कोणत्या भाषेतून जास्त शब्द आपल्याला आलेले दिसतात? तर कानडी भाषेतून दिसतात, गुजराती भाषेतून दिसतात, तमिळीमधून दिसतात. बरोबर आहे? हे आपल्या भारतामधल्याच काही भाषा आहेत की तमिळ, कानडी, त्याच्यानंतर गुजराती, ह्याच्यामधून आपण मॅक्झिमम घेतलेलं आहे. येस, मॅक्झिमम. पण कशामुळे ह्याच्या मागचं समजा कारण विचार केला तर आपली सीमा लक्षात घ्या महाराष्ट्राची.
बरोबर आहे. हे आपले शेजारीच आहेत, यांच्याशी आपला व्यापाराशी का होईना, संस्कृतीमुळे का होईना एक संबंध झालेला आहे, संबंध आलेला आहे, त्यांच्याशी व्यापार झालेला आहे, दळणवळण त्यांच्यापर्यंत आपली चांगली होती अगदी सुरुवातीपासून. त्याच्यामुळे काय होतं तर की त्यांचे बरेचसे शब्द आपल्या भाषेमध्ये आपण काय केलेले होते, सामावून घेतलेले होते. अजून परकीय समजा तुम्ही भाषा पाहिलात तर तरी पण आपल्या भाषेमध्ये कोणत्या परकीय भाषांमधले शब्द जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात, तर इंग्रजीमधले शब्द पाहायला मिळतात, पोर्तुगीज शब्द आपल्याला जास्त पाहायला मिळतात, अरबी, फारसी हे शब्द आपल्याला जास्त मराठीमध्ये पाहायला मिळतात. का? कारण ह्या राज्यकर्त्यांनी आपल्यावरती राज्य केलेले आहेत, हे बाहेरच्या देशातून आले, आपल्यावरती राज्य केलं, त्याच्यामुळे आपले राज्यकर्ते हे असल्यामुळे त्यांच्या भाषेतले काही शब्द सुद्धा आपण आपल्या भाषेत सामावून घेतलेले आहेत, कारण ते रोजचे कानावरती पडणारे त्यावेळेसचे शब्द होते. आजही तुम्ही बघा, नवीन कोणता शब्द ऐकलात की आपल्या तोंडात तो बसून जातो. बरोबर आहे. एखादं स्लँग असते, एखादं इंटरनेटवरून ऐकलेला शब्द असतो, तो आपल्या तोंडात बसून जातो. त्याचप्रमाणे आहे की जे आपल्या जवळपासची लोक असतात त्यांच्या भाषेचा आपल्या भाषेवरती परिणाम होत असतो. हाच परिणाम फक्त हा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतो. येस, चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला इथे जायचं आहे. अक्का हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? चला पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हिंदी, कानडी, पोर्तुगीज की इंग्रजी? तुम्हाला पर्यायांमध्ये सुद्धा मी सांगते त्याच भाषा दिसून येतील बघा. महाराष्ट्राच्या जवळपासच्या भाषा, त्यामुळे मराठीवरती परिणाम, तसेच राज्यकर्त्यांच्या भाषा. ओके, चला पाहायचं आहे. अक्का हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. मग तुम्ही अक्का, अप्पा, अण्णा हे जे शब्द आहेत, उत्तप्पा, हे सगळे कानडी भाषेतून आपल्याकडे आलेले शब्द आहेत. ओके, येस. चला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. अरबी परभाषेतून पुढीलपैकी कोणता शब्द मराठीत आलेला आहे? अरबी परभाषेतून बघा, अरबी भाषा, अरबी भाषेतून की अर्ज, भाकरी, सामना की बटाटा? चला पाहायचं आहे. सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचे आहेत की तुम्हाला नक्की ह्याच्यातलं कोणतं उत्तर वाटत आहे. अरबी आणि फारसीमध्ये नेहमी कन्फ्युजन असतं, आय कॅन अंडरस्टँड, पण थोडाफार आपल्याला आता लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी ट्रिक्स काढल्या पाहिजेत, किंवा फारशा ट्रिक्सची इथे गरज भासत नाही, कारण खूप कमी कमी शब्द आपल्याला दिलेले आहेत. व्याकरणाच्या पुस्तकामध्ये पाहू शकता, किंवा शब्दसंपत्तीची असलेली जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जातात. मोरा वाळंबे यांच्या दोन्ही आहेत, शब्दरत्न आणि सुगम मराठी व्याकरण, ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला प्रश्न हे शब्द मिळून जातील. येस, पाहायचा आहे. अर्ज हा जो आहे हा अरबी परभाषेतून आलेला आहे. मग हे जे उरलेले आहेत ते कोणत्या भाषेतून आलेले आहेत ते पाहायचं आहे. भाकरी हा जो शब्द आहे हा कानडी भाषेतून आलेला आहे. कोणत्या? कानडी भाषेमधून आपल्याला आलेला दिसतो. सामना हा जो आहे हा फारसीमधून आलेला दिसतो. आणि बटाटा हा जो आहे हा पोर्तुगीज भाषेतून आलेला दिसतो. पोर्तुगीज भाषा. येस, मग आता हे शब्द सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत सर्वांनी. ओके, चला मग पुढच्या प्रश्नाकडे आपण इथे जाणार आहोत. पुढचा प्रश्न बघा. कोबी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? चला पटापट कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे की तुम्हाला कोणता वाटतो आहे, कोणत्या भाषेतून आलेला आहे. एक 10 सेकंद घ्या, 10 सेकंदानंतर मी लगेच तुम्हाला उत्तर देणार आहे. पाहायचं आहे हिंदी, कानडी, पोर्तुगीज की इंग्रजी? येस, ओके. आता एकदम साधा सोपा तुम्हाला हा प्रश्न, समजा मला माहितीच नाहीये असं समजा तुमच्याकडे सिच्युएशन असेल, तर मग आपण आता इथे बघूयात की कोणत्या भाषेतून आलेला असू शकतो. हिंदीमधून आलाय का? नाही. हिंदीमध्ये आपण काय म्हणतो? फुलगोबी, पत्ता गोबी, त्यामुळे कोबी आलाय का? नाही. इंग्रजीमध्ये आपण त्याला कॅबेज म्हणतो, राईट? इंग्रजीमध्ये आपण त्याला कॅबेज म्हणतो, कोबी तर नाही म्हणत. आता उरले कानडी आणि पोर्तुगीज. आता कानडीवाले शब्द आठवून बघा, जसे मी मगाशी सांगितलं, अक्का, अण्णा, अप्पा, उत्तप्पा, डोसा, हे काय आहेत? कानडी मधून आलेले आहेत. त्याच्यात तुम्हाला कोबी हा वाटतो का? नाही. मग त्यामुळे काय येणार आहे? कोबी हा पोर्तुगीज शब्द आहे. आणि पोर्तुगीजांकडून आपण जे काही मॅक्झिमम शब्द घेतले त्याच्यातले बरेचसे खाण्याचे पदार्थ होते. फॉर एक्झाम्पल पहा, मगाशीच मी एक सांगितलेला आहे बटाटा. बटाटा हा काय आहे? खाण्याचा पदार्थ आहे. कोबी काय आहे? खाण्याचा पदार्थ आहे. त्यामुळे बघा पोर्तुगीज शब्द आपल्याला दिसून येतो, कोबी हा. येस, पुढे पाहायचं आहे. गुलाब, बारदान आणि गालिसा हे डॅश भाषेतील आहे. कन्नड, अरबी, फारसी की ह्यापैकी नाही? चला पटापट सांगायचं आहे. गुलाब, बारदान, गालिजा
कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे पटापट. येस, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायची आहे सर्वांनी पटापट. 10 सेकंद आहेत आपल्याकडे. 10 सेकंदात आपण पटापट पटापट कमेंट करू शकतो. येस, फार प्रश्न नसणार आहेत. आजचं लेक्चर आपलं शॉर्ट अँड स्वीट असणार आहे. पण ह्या शॉर्ट अँड स्वीट लेक्चरमध्ये जे काही शब्द तुम्हाला सापडणार आहेत ते पटापट लिहून घ्यायचे आहेत. ओके, चला बघायचे. गुलाब, बारदान, गालिचा हे फारसी भाषेतून आलेले आहेत. कोणत्या? फारसी भाषेतून. मगाशी सुद्धा आपल्याला फारसी भाषेतला एक शब्द दिसलेला होता. मग हा सामना हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला होता? फारसीतून. त्याचप्रमाणे अजून काय? अब्रू हा शब्द जो आहे, अब्रू हा सुद्धा काय आहे? फारसी भाषेतून आलेला शब्द आहे. ओके, हा पण लक्षात ठेवायचा आहे. पुढे जायचं आहे आपण. पुढचा प्रश्न बघा. अण्णा, अक्का, चाकरी हे शब्द डॅश भाषेतील आहेत. मगासपासून किती वेळा मी हे शब्द घेतले असतील त्याला सांगायचं आहे. आता मी तर ह्या प्रश्नाचं उत्तर देणारच नाहीये तुम्हाला, कारण मगासपासून मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी पटापट कमेंट सेक्शन मध्ये लिहायचं आहे की अण्णा, अक्का, चाकरी हे शब्द कोणत्या भाषेतून आपण घेतलेले आहेत. येस, सोप्पा आहे. कानडी भाषेतून आपण हे शब्द इथे घेतलेले आहेत. येस, पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे. खलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेले आहेत? तमिळी म्हणजे तमिळ, फारसी, पोर्तुगीज की कानडी? चला, आता सुद्धा 10 सेकंदात पटापट पटापट आन्सर द्यायचा आहे. कोणत्या भाषेतून नक्की आपल्याला इथे आलेले दिसून येतात? येस, चला, तमिळी, फारसी, पोर्तुगीज. आता आपल्याला एवढं तर माहिती आहे की फारसी आणि पोर्तुगीज आपल्याला असे शब्द तर देऊन जाणार नाही. खल आणि बत्ता असे आपल्याला 2 माहिती आहेत. अडकित्ता, आता हे शब्द कोणासारखे वाटतात? कानाला ऐकल्यावरती तमिळ सारखे वाटतात की कानडी सारखे वाटतात? तर हे आहे कानडी. येस, जशी एकदम सडे की तोड भाषा आहे ना, ती बऱ्याच अंशी कानडी भाषा आपल्याला इथे दिसून येते. आणि जी तमिळ आहे ही कशी आहे? बरीचशी युक्त आहे आणि स्मूथ अशी आपल्याला वाटणारी, अशी म्हणतात ना की स्मूथ वाटण्यापेक्षा काय म्हणू शकतो की अशी ती कनेक्टिव्हिटी असलेली भाषा आपल्याला दिसून येते. येस, म्हणजे आपल्याला आउटसाइडर्स जे आहेत आपण, की ज्यांना आपल्याला द्रविडियन भाषा माहिती नाही आहेत की तमिळी, मल्याळम आणि कानडी वगैरे, तर बाहेरच्यांना ऐकण्यामध्ये ह्या थोड्याफार वेगळ्याशा वाटतात. त्याच्यावरून सुद्धा आपण थोडंसं लॉजिक लावायचं आहे आपण इथे. येस, पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? कोकणी, संस्कृत, कन्नड की पोर्तुगीज? कोकणी, येस, संस्कृत, कन्नड की पोर्तुगीज? मग अशी मी तुम्हाला एक क्लू दिलेला होता, तो क्लू तुम्ही इथे वापरू शकता की खाण्याच्या गोष्टी, खाण्याचे जे पदार्थ आहेत ते आपण कोणत्या भाषेतून मॅक्झिमम घेतलेले आहेत? येस, ज्यांना आठवलं असेल मी मगाशी काय सांगितलेलं त्यांनी पटकन कमेंट सेक्शन मध्ये काय करायचं आहे? कमेंट लिहायची आहे की हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर तो आलेला आहे पोर्तुगीज भाषेतून. म्हणजे बघा, बटाटा असेल, कोबी असेल, हापूस असेल, हे शब्द आपण कोणत्या भाषेतून घेतलेले आहेत? पोर्तुगीज भाषेतून आपण इथे घेतलेले आहेत. येस, पुढे बघायचं आहे. बटाटा, तंबाखू, पगार हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? जस्ट मी नाव घेतलेलं की बटाटा आपल्याला कोणत्या भाषेतून मिळालेला आहे? तर बघा, तंबाखू, पगार हे सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत पोर्तुगीज भाषेतून. ठीक आहे, पोर्तुगीज भाषेतून. मग असे सांगितलेलं खाण्याचे पदार्थ, तंबाखू हा खाण्याचा पदार्थ नाही आहे, पण तरी काही लोक खातात म्हणून तो मी त्या कॅटेगरीत तुम्हाला सांगेन. ठीक आहे, अदरवाईज तो खाण्याचा पदार्थ नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. बॅड हॅबिट. पण बघायचं आहे पोर्तुगीज शब्द आहे. ओके, चला पुढे पाहायचं आहे. ओके, सो आजच्या ह्या शॉर्ट अँड स्वीट सेशनमध्ये शब्द सिद्धी 2 हे जे सेशन होतं त्याच्यामध्ये आपण आज परकीय शब्द पाहिले. एकत्र शब्दांचा भडीमार मी करणार नाही आहे, त्यामुळे आज आपण 15 मिनिट्सचं एक शॉर्ट सेशन घेतलेलं आहे. बट ऑफकोर्स तुमचे रिक्वेस्ट माझ्या लक्षात आहेत की आपण मोठे लेक्चर्स घेणार आहोत आणि 4 वाजताच्या ह्या स्लॉटमध्ये आपण आत्तापासून मोठे लेक्चर्स घ्यायला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे. पण हा जो टॉपिक आहे हा असाच होता की एकत्र भडीमार केला तर तुम्ही सगळंच विसरून जाल. पण आज बघा आपण थोडेसे केलेत, पण मला खात्री आहे की पोर्तुगीज काही शब्द आणि कानडी काही
काही शब्द तुमच्या नक्की लक्षात राहणार आहेत आणि फारसी सुद्धा जे 1-2 आपण घेतलेले आहेत ते. ठीक आहे, चला मग पाहायचं आहे. WRD ची बॅच आहे, भरपूर पदं आहेत, त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी ॲडमिशन घ्यायचं असेल आपल्या बॅचमध्ये तर पाहायचं आहे. डिस्काउंट मिळणार आहे. Y839 हा आपला कोड आहे, Y कॅपिटल आणि 839 म्हणजेच 839 हा जो आपला नंबर आहे, हा कोड आहे, हा रेफरल कोड आहे. हा तुम्ही जेव्हा तिकडे टाईप कराल तेव्हा तुम्हाला असं मस्त छान अमाऊंट ऑफ डिस्काउंट त्याच्यावरती मिळणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी ॲडमिशन घेण्यासाठी कोणता कोड वापरायचा आहे? Y839 अँड Y कॅपिटल. येस, चला मग पाहायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यात स्टेट एक्झाममध्ये जायचं आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला स्टेट एक्झाम दिसेल, त्याच्यात महाराष्ट्र क्लिक केलं की महाराष्ट्रामधल्या सर्व परीक्षांचे बॅचेस तुम्हाला असे दिसून येतील आणि त्याच्यातली तुम्हाला जी बॅच हवी आहे ती बॅच घ्यायची आहे आणि डिस्काउंटसाठी Y839 हा कोड ॲडमिशन घेताना लावायचा आहे, जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. तसेच आपल्या ॲपमध्ये एवढे सगळे अमेझिंग फीचर्स सुद्धा दिसून येतात, तर ते सुद्धा चेकआउट करायचे आहेत. आणि आत्ताचं आपलं हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आपल्या फ्रेंड्ससोबत. कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या रिक्वेस्ट किंवा कॉम्प्लिमेंट्स काहीही शेअर करू शकता, पण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे जेणेकरून आम्हाला एक मोटिवेशन मिळतं. ठीक आहे, सबस्क्राईब करायचं आहे आपलं चॅनल. पहा, तुम्हाला इथे सबस्क्रिप्शनचं आणि बेल आयकॉनचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता हे शॉर्ट अँड स्वीट सेशन मी इथेच थांबवत आहे आणि आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या 11:15 वाजता इंग्रजी ग्रामरच्या लेक्चरसोबत आणि 4 वाजता म्हणजे 4 PM ला मराठी व्याकरणाच्या लेक्चरसोबत. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे, अमेझिंग डे. जे करत आहात बेस्ट करा आणि सर्वांची काळजी घ्या, स्वतःची सुद्धा, आपल्या परिवाराची सुद्धा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांची सुद्धा. दिवाळी खूप छान, मोठी आणि दणदणीत साजरी करा, परंतु सेफ साजरी करा. येस, आपल्यामुळे दुसऱ्यालाही हानी होणार नाही आणि स्वतःलाही हानी पोचणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, बी काइंड टू एव्हरीवन. येस, थँक्यू सो मच एव्हरीवन अँड हॅपी दिवाळी.